आज AIच्या उदयामध्ये आपण सगळीकडे जागतिक परिस्थिती बदलताना पाहतोय. याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांनी स्वतःला कसं तयार केलं पाहिजे आणि महाराष्ट्र पुन्हा जर देशामध्ये नंबर 1 राज्य बनायचं असेल तर काय करणं अपेक्षित आहे? तर 2-3 गोष्टी, 2 प्रश्न त्यात आहेत. एक AI बद्दल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल काय केलं पाहिजे. त्याला मूलभूत गोष्ट आहे की आपण शिक्षणावर जे दुर्लक्ष केलेलं आहे, तोपर्यंत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण त्यावर आपण योग्य तो खर्च करत नाही, जसं पाश्चिमात्य देशांनी खर्च केलेला आहे, चीनने केलेला आहे, तोपर्यंत आपल्याला त्या दर्जाचे लोक मिळणार नाहीत. आपण जर खुली छूट दिली आणि पैसे खर्च केले वेळेवर योग्य, ते जे चीनने केलेले आहेत इतर देश करतात. आता जर्मनी सारख्या देशामध्ये अगदी प्रायमरी ते PhD शिक्षण सगळं फुकट आहे. आपल्याकडे काय चाललंय आपण बघतोय, किती खाजगी विद्यापीठांचा किती खर्च आहे. तर हे सगळं बदल आमूलाग्र करावं लागेल. आरोग्य आणि शिक्षणावर आपल्याला भर द्यावं लागेल, स्किल डेव्हलपमेंटवर भर द्यावं लागेल. तर मग कुठेतरी आपण हे तंत्रज्ञान निर्माण करणारे लोक होऊया, वापरणारे नव्हे, फक्त निर्माण करणार. तर नोकऱ्यांच्यावर काहीतरी वेगळा परिणाम होईल, काहीतरी आपण लिडरशिप करू. पण काही ते होताना दिसत नाही. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मेगा प्रोजेक्ट, आणि मेगा प्रोजेक्टमध्ये मोठे मोठे रस्ते आहेत, समृद्धी महामार्ग असेल किंवा आता शक्ती महापीठ मार्ग आहे, 40% कमिशन खाण्याचा प्रकार आहे. आणि ते पैसे सगळे निवडणुकीकरता वापरले जात आहेत आणि त्यामुळे मूलभूत गोष्टींच्यावर खर्च होत नाही. हे आपल्याला कुठेतरी सुधारावं लागेल. ते आता मोदींच्या नेतृत्वाखाली ते सुधारताना दिसत नाही.